हॅलो, हाऊ आर यू फ्रेंड्स? आय होप यू ऑल आर फाईन. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत व आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे इंग्लिशची छोटी छोटी शब्द आणि त्यांचा अर्थ मराठीतून. त्याचसोबत आपण बघणार आहोत इंग्लिशमध्ये वाक्य व ते वाक्य मराठीतून सुद्धा. तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, पहिला शब्द आहे ब्युटिफुल. ब्युटिफुल म्हणजे सुंदर व सेंटेन्स आहे त्याचे इंग्लिशमधून द फ्लावर इज ब्युटिफुल. द फ्लावर इज ब्युटिफुल. व मराठीतून वाक्य आहे त्याचे ते फूल सुंदर आहे. ते फूल सुंदर आहे. दुसरा शब्द आहे हॅपी. हॅपी म्हणजे आनंदी व सेंटेन्स आहे इंग्लिशचं आय ॲम हॅपी. आय ॲम हॅपी. व मराठी सेंटेन्स आहे मी आज आनंदी आहे. मी आज आनंदी आहे. पुढचा शब्द आहे वॉटर. वॉटर म्हणजे पाणी व सेंटेन्स आहे इंग्लिशचं प्लीज ड्रिंक वॉटर. प्लीज ड्रिंक वॉटर. व मराठी वाक्य आहे त्याचे कृपया पाणी प्या. कृपया पाणी प्या. चौथा शब्द आहे स्कूल. स्कूल म्हणजे शाळा. सेंटेन्स आहे इंग्लिशचे देवांश गोज टू स्कूल. देवांश गोज टू स्कूल. मराठी वाक्य आहे देवांश शाळेत जातो. देवांश शाळेत जातो. पाचवं शब्द आहे कुक. कुक म्हणजे स्वयंपाक करणे. सेंटेन्स आहे इंग्लिशचे आय कुक फूड एव्हरी डे. आय कुक फूड एव्हरी डे. व मराठी वाक्य आहे मी रोज स्वयंपाक करते. मी रोज स्वयंपाक करते. पुढचा शब्द बघूया स्लीप. स्लीप म्हणजे झोपणे. इंग्लिशचे सेंटेन्स आहे आय स्लीप ॲट नाईट. आय स्लीप ॲट नाईट. व मराठी वाक्य आहे मी रात्री झोपते. मी रात्री झोपते. वॉक. वॉक म्हणजे चालणे. इंग्लिशचे सेंटेन्स आहे आय वॉक एव्हरी मॉर्निंग. आय वॉक एव्हरी मॉर्निंग. मराठी वाक्य आहे मी रोज सकाळी चालते. मी रोज सकाळी चालते. स्पीक. स्पीक म्हणजे बोलणे. इंग्लिशचे सेंटेन्स आहे आय स्पीक इंग्लिश. आय स्पीक इंग्लिश. मराठी वाक्य आहे मी इंग्रजी बोलते. मी इंग्रजी बोलते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा.